इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर येस्टरडे आपण फर्स्ट क्लास घेतला होता आणि तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. तर आज आपण क्लास 2 घेणार आहे. तर आपण क्लास 1मध्ये क्लास 2 चालू करायच्या पहिले आपण क्लास 1ची रिव्हिजन घेऊ. तर काय शिकलो होतो काल आपण? कोणता कॉन्सेप्ट शिकलो होतो आपण? साइन थीटा इज इक्वल टू काय घेतलं? साइन थीटा, नेक्स्ट कॉस थीटा, नेक्स्ट टॅन थीटा, नेक्स्ट कॉट थीटा, नेक्स्ट कोसेक थीटा, नेक्स्ट सेक थीटा. बरोबर, हे शिकलो होतो काल आपण. ओके, तर साइन थीटाची व्हॅल्यू काय सांगितली होती मी तुम्हाला? परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेन्यूज. सेकंड, कॉस थीटाची व्हॅल्यू काय सांगितली होती मी तुम्हाला? बेस अपॉन काय सांगितली होती? हायपोटेन्यूज. बरोबर आहे. नेक्स्ट काय सांगितलं होतं मी तुम्हाला? टॅन थीटा म्हणजे काय होते? टॅन थीटा काय सांगितलं होतं तुम्हाला मी? टॅन थीटा इज इक्वल टू काय? तो साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. आणि याच्यावरून मी तुम्हाला व्हॅल्यू काढण्यास सांगितली होती. बरोबर आहे. काय सांगितली होती? पी डिवाइड बाय एच डिवाइड बाय बी डिवाइड बाय एच. तर याच्यावर आपण सिम्प्लिफाय केला आणि नंतर काय सांगितलं होतं मी? याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतो आपल्याला? परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस. ओके, नेक्स्ट कॉट थीटा. कॉट थीटा बद्दल काय सांगितलं होतं मी? कॉट थीटा म्हणजे काय सांगितलं होतं मी? कॉट थीटा इज इक्वल टू इज व्हॉट? काय होतो कॉट थीटा? जस्ट अपोजिट राहतो कशाच्या? टॅन थीटाच्या. तर टॅन थीटा काय राहतो? जस्ट अपोजिट राहतो. ओके, म्हणजे रेसिप्रोकल राहतो कशाच्या? कॉट थीटाच्या. जर तिथे टॅन थीटाची व्हॅल्यू परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस म्हणजे पाया लंब भागीला पाया. बरोबर आहे. मराठीत लंब भागीला पाया म्हणू शकता. तर मग इथे काय होईल? कॉट थीटाची व्हॅल्यू जस्ट अपोजिट कशाच्या? टॅन थीटाच्या. काय होईल? पाया भागीला लंब म्हणजे काय होईल? इथे बेस डिवाइड बाय परपेंडिक्युलर. ओके, गॉट इट? हे सर्वांना समजलं? ओके, नेक्स्ट इथे काय आलं मग? बेस अपॉन परपेंडिक्युलर. कोसेक थीटा काय सांगितलं होतं मी तुम्हाला काल? कोसेक थीटा. ओके, कोसेक थीटा बद्दल काय सांगितलं होतं? जस्ट अपोजिट आहे कशाचा? रेसिप्रोकल आहे कशाचा? आपला साइन थीटाचा. ओके, साइन थीटा. मग साइन थीटाची व्हॅल्यू आपण इथे काढलेलीच आहे. काय? परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेन्यूअस म्हणजे काय होतो? अपोजिट जर केलं तर काय होईल? हायपोटेन्यूअस डिवाइड बाय परपेंडिक्युलर. नेक्स्ट सेक थीटा. सेक थीटा काय होतो? जस्ट अपोजिट टू कॉस थीटा. तर काय होईल? हायपोटेन्यूअस डिवाइड बाय बेस. ओके, काल आपण एवढे हा टॉपिक शिकलो होतो फर्स्ट टाइम. याच्यात एक प्रश्न अजून राहिला. जर तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिला राहतो कधी कधी आणि साइन थीटाची व्हॅल्यू काढायची राहतो. सपोज हा अँगल थीटा इथे जर दिला असेल तुम्हाला, सपोज हा जर अँगल तुम्हाला इथे दिला असेल, कुठे? काल तुम्हाला सांगितलं होतं मी इथे दिला होता अँगल. ओके, काल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? साइन थीटाची व्हॅल्यू काढायची असेल आणि हा अँगल तुमचा थीटा आला तर मी सांगितलं होतं परपेंडिक्युलर कोणता झाला? हा, म्हणजे ए बी परपेंडिक्युलर झाला. सपोज इथं ए बी सी नाव घेतलं मी तर थीटाच्या समोरची व्हॅल्यू मी तुम्हाला काय सांगितली होती? ए बी म्हणजे परपेंडिक्युलर होतो. बरोबर आहे. मग याचा बेस कोणता झाला? बी सी, हा बेस. आणि नंतर ए सी काय झाला? हायपोटेन्यूअस. ओके, जर मी थीटाची व्हॅल्यू इथे जर घेतली साइन थीटा तर आपला परपेंडिक्युलर कोणता होईल? लंब कोणता होईल आपला इथे? बी सी. ओके, आणि हायपोटेन्यूअस कोणता होईल इथे? ए सी. आणि कॉस थीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय करसाल? कॉस थीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय होईल? इथे बेस कोणता होईल? इथे ए बी होईल बेस. ओके, ए बी काय होईल तुमचा? बेस. आणि हायपोटेन्यूअस कोणता होईल? ए सी. ओके, आणि याच्यावर एक एक्झाम्पल आलेला आहे. मी एनटीपीसी आलेले एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुम्ही जस्ट लेटेस्ट एक्झाम्पल आहे.
24 साइन थिटा प्लस 7 कॉस थिटा इज इक्वल टू 25 आणि फाइंड करायला सांगितलं होतं तुम्हाला टॅन थिटा. तर कसे करसाल? करता येईल ना आपल्याला? हो करता येईल. कसं? तर काय करायचं, हा सपोज ए करा कन्सिडर, हा बी आणि हा कन्सिडर करा सी. ओके. जर मी पूर्ण व्हॅल्यूला जर 25 ने भागले तर काय होईल? डिवाइड जर केलं तर काय होईल? 24 डिवाइड बाय 25 7 आणि इथे जर भागलं तर काय होईल? 7 डिवाइड बाय 25 आणि इथे जर 25 ने भागले तर काय होईल? 25 डिवाइड बाय 25 1 होईल. ओके. हा याच्या समोरचा जो प्रोडक्ट राहतो ना, हा काय राहतो आपला? परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेन्यूज. ओके. आणि हा कॉस थिटाच्या समोरचा जो प्रोडक्ट राहतो हा काय आहे आपला? बेस अपॉन हायपोटेन्यूज. तर याचा जो प्रोडक्ट राहतो याच्यावरूनच साइन थिटाची व्हॅल्यू निघतो. तर तिथे साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे आपली? 24 डिवाइड बाय 25 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय होईल? 7 डिवाइड बाय 25 आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं होतं? टॅन थिटा. तर याच्यावरून टॅन थिटा फाइंड आउट करू शकतो ना आपण? ओके. काय होईल? 24 डिवाइड बाय 25 आणि 7 भागीला 25. 25 काय होईल? कॅन्सल होईल आणि आन्सर काय येईल? 24 डिवाइड बाय 7. दिस इज अवर फायनल आन्सर. हे आपलं शेवटचं आन्सर आहे. काय म्हटलं होतं मी? आपल्याला क्वेश्चन कोणता दिलता? क्वेश्चन 24 साइन थिटा प्लस 7 कॉस थिटा इज इक्वल टू 25 आणि फाइंड काय करायला सांगितलं होतं आपल्याला? टॅन थिटा. तर काय करायला लागेल? सर्वात पहिले आपल्याला ह्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. तर काय केलं मी? सर्वप्रथम जी हे आहे इक्वेशन दिलेलं आहे त्याला कशाने भागलं? 25 ने डिवाइड केलं. तर काय झालं? 24 डिवाइड बाय 25 साइन थिटा प्लस 7 डिवाइड बाय 25 इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1. ह्या फॉर्म मध्ये मला पाहिजे होतं. आलं बरोबर? आणि जो साइनच्या समोरचा जो प्रोडक्ट राहतो हाच आपली व्हॅल्यू कशाची राहतो? साइन थिटाची. मग साइन थिटा इज इक्वल टू काय होतो? 24 डिवाइड बाय 25 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे? 7 डिवाइड बाय 25. तर याच्यावरून तुम्ही टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकता ना? ओके. काय होतो टॅन थिटा? साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. इथे साइन थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, कॉस थिटाची पण व्हॅल्यू काढलेली आहे आणि नंतर काय इथे व्हॅल्यू पुट करायची आणि फायनल आन्सर तुमचा मिळून जाईल 24 डिवाइड बाय 7. ओके. गॉट इट? ओके. हा होता आपला टाइप नंबर 1. याच्यानंतर आपण टाइप नंबर 2 कडे वळू. आज आपण टाइप नंबर 2. ओके. टाइप नंबर 1 शिकलो आहे. टाइप नंबर 1 मध्ये आपण काय शिकलो होतो? की तुम्हाला काही व्हॅल्यू दिले राहतात आणि व्हॅल्यूवरून तुम्हाला साइन थिटा फाइंड आउट करणे, कॉस थिटा वगैरे फाइंड आउट करावं लागतं. ओके. सेकंड टाइप आहे खूप इम्पॉर्टंट, टेबल. सर्वांनाच माहित असेल टेबल. माहित आहे ना? हो. आपण 8 आणि 9th ला असताना शिकलो होतो बरोबर. तर टेबल आठवतो का कोणाला? हो. ओके. खूप साऱ्या मुलांचा एकच प्रॉब्लेम आहे की टेबल काय राहत नाही, आमच्या लक्षात राहत नाही. ओके. तर आज आपण एक ट्रिक नुसार टेबल लक्षात ठेवू. ओके. तर सर्वात प्रथम काय करू? साइन थिटा हे तर माहित असायला पाहिजे. कोणकोणची व्हॅल्यू राहतो? सर्वप्रथम 0 डिग्री. ओके. नेक्स्ट काय राहतो? 30 डिग्री. नेक्स्ट 45. नेक्स्ट 60 आणि नेक्स्ट कोणची राहतो? 90. हे 5 व्हॅल्यू राहतो. मालूम आहे ना तुम्हाला? 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे याच्यावरून? जे आपल्याला साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा याची व्हॅल्यू काय करायची? आपल्याला फाइंड आउट करायची. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो की साइन थिटाची व्हॅल्यू कशी लक्षात ठेवा. सर्वात प्रथम तुम्ही इथे 0, 1, 2, 3 आणि 4 लिहून घ्यायचे. ओके. 0, 1, 2, 3 आणि 4 लिहून घ्यायचे आणि डिवाइड बाय करायचं सर्वांना
सगळ्यांना 4ने भागायचं आणि याला वर्गमुळात लिहायचं. काय होईल 0 डिवाइड बाय 4 काय होईल 0च राहतो बरोबर आहे. आणि 1/4 ला जर मी अंडर रूट मध्ये लिहिलं तर काय होतो 1 डिवाइड बाय 4 काय होतो अंडर रूट मध्ये 1/2. याला जर मी लिहिलं तर काय होईल 1/√2 कारण की इथे 2 ने भाग जातो बरोबर आहे. 1 डिवाइड बाय काय होतो 2 होतो म्हणून इथे 1/√2. याला जर भाग दिला तर काय होईल √3 डिवाइड बाय 2 आहे बरोबर आहे. आणि याला जर मी अंडर रूट मध्ये लिहिलं तर काय होईल 4 डिवाइड बाय 4 काय होईल 1 होऊन जाईल. ओके गॉट इट. तर याच्यावरून काय लक्षात काय कशाची व्हॅल्यू काढली आपण साइन थिटाची. साइन थिटा 0 डिग्री मध्ये काय होतो 0, 30 डिग्री मध्ये काय होतो 1/2, 45 मध्ये काय होतो 1/√2, 60 मध्ये काय होतो √3/2 आणि 90 मध्ये काय होतो 1 होतो. ओके याच्या जस्ट अपोजिट जर आपल्याला cos थिटाची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय राहतो आपण इथे काय केलं 0 डिग्री ला काय केलं 0 लिहिलं, 30 डिग्रीला काय लिहिलं 1/2 लिहिलं, 45 ला काय लिहिलं 1/√2 आणि 60 ला काय लिहिलं √3/2 आणि 90 ला 1 लिहिलं. तर याच्या जस्ट अपोजिट राहते काय राहते 90 पासून सुरुवात करायची. cos थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायची 90 च्या जस्ट अपोजिट काय होईल इथे 1 लिहायचं, जस्ट अपोजिट घ्यायचं. 90 ची व्हॅल्यू आहे ती 0 डिग्रीला लिहायची, जे 60 ची व्हॅल्यू आहे ते 30 डिग्रीला लिहायची. किती होती ते √3/2. नेक्स्ट 45 ची व्हॅल्यू ॲज इट इज. नेक्स्ट हे 30 ची व्हॅल्यू जी आहे ती इथे लिहायची काय होईल 1/2 आणि हे जे 0 डिग्रीची व्हॅल्यू आहे हे 90 डिग्रीच्या खाली यायची काय होईल 0. तर याच्यावरून आपण cos थिटाची पण व्हॅल्यू काढली. बघा इथे sin थिटा मध्ये काय काढलं होतं आपण 0 डिग्री. तर cos थिटाचं जस्ट 90 मध्ये काय झालं इथे 0 डिग्री झालं. 30 मध्ये किती काढली ती 1/2. sin थिटाच्या 30 मध्ये 1/2 होती पण cos 60 च्या मध्ये काय झाली ती 1/2. दिसलं जस्ट अपोजिट आहे. नेक्स्ट 45 मध्ये इथे 1/√2 होती आणि इथे पण 1/√2 आहे. ओके नेक्स्ट काय झालं इथे जे 30 ची व्हॅल्यू होती इथे 60 ची जी व्हॅल्यू होती इथे बघा काय झालं √3/2. ओके हे जस्ट अपोजिट आहे. हे समजलंच असेल तुम्हाला आता की कशी आपण व्हॅल्यू काढली. नेक्स्ट आपल्याला tan थिटाची व्हॅल्यू काढायची. आता कशी काढायची तर मला सांगा tan थिटा इज इक्वल टू काय होतो sin थिटा डिवाइड बाय cos थिटा. ओके आणि आपल्याला टॅनचा अँगल 0 काढायचा आहे बरोबर आहे. तर काय होईल sin 0 प्लस cos 0 काय होतो sin 0 काय होतो 0 आणि cos 0 काय होतो 1. तर 0 डिवाइड बाय 1 काय होतो 0. ओके तसंच सेम cos tan 30 काढायचं असेल आपल्याला तर काय होईल 1 डिवाइड बाय 2 काय होतो sin बाय cos होतो ना. तर sin 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि cos ची किती आहे √3/2. याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 1/√3. ओके नेक्स्ट आपल्याला जर 45 काढायचे असेल तर 1 डिवाइड बाय √2 प्लस डिवाइड बाय 1/√2 काय होतो 1 होऊन जाईल. नाही तर इथे व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून बघायची 1/√2 डिवाइड बाय 1/√2 काय होतो कॅन्सल होतो सगळे टर्म्स. ओके नेक्स्ट काढायची आपल्याला cos 60. cos 60 कशी काढसाल इथे sin थिटा √3/2 डिवाइड बाय 1/2 याला जर कॅन्सल केलं तर काय होईल √3. आणि आता नेक्स्ट आहे tan 90. तर काय होईल tan 90 काय होईल आपल्याकडे tan 90 ची व्हॅल्यू काय आहे 1 डिवाइड बाय 0. काय होऊ शकते याची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे काय तुम्हाला माहित असेल 1 डिवाइड बाय 0 काय होतो इन्फायनाइट होतो
त्याला आपण काय नाही करू शकत, डिफाईन नॉट डिफाईन करू, म्हणजे त्याला डिफाईन नाही करू शकत आपण. म्हणून जे 90ची जी व्हॅल्यू राहतो टॅन थिटाच्या, हे काय राहतो, इन्फायनाईट राहतो. समजलं काय हे समजलं का तुम्हाला? ओके. अशा प्रकारे आपण साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काय केली, फाइंड आउट केली. हा, नेक्स्ट तुम्हाला मी एक सांगितलं होतं की टॅन थिटा इज इक्वल टू व्हॉट, काय राहते, टॅन थिटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय कॉट थिटा. 1 डिवाइड बाय कॉट थिटा सांगितलं तुम्हाला. मग आपल्याला जर कॉटचा जर टेबल माहीत करायचा असेल तर काय करायचं, जस्ट अपोजिट, जसं इथे साईनचा कॉटचा केला तसंच टॅन आणि कॉटचा करायचं. काय करायचं, जे टॅन 90ची व्हॅल्यू आहे ते 0 डिग्री पाशी ठेवायची. काय करायचं, इन्फायनाईटची व्हॅल्यू 0 डिग्रीला ठेवायची आणि 30ची जी व्हॅल्यू आहे इथे √3 ठेवायची आणि 45ची जी व्हॅल्यू आहे ते ॲज इट इज राहील. ओके. आणि जी 30ची व्हॅल्यू आहे ते 60ला जाईल, त्यावेळी 1/√3. आणि इथे जे टॅन 0 होता ना, तर ते कॉट 90ला 0 जाईल. ओके. अशा प्रकारे आपण बघा साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा आणि कॉट थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नेक्स्ट कोसेक थिटा. कोसेक थिटा काय सांगितलं होतं मी तुम्हाला, कोसेक थिटाची व्हॅल्यू सांगितली होती मी तुम्हाला 1/sin थिटा. तर काय होईल, जर 0 डिग्री काढायची असेल तर काय होईल, साइन 0ची व्हॅल्यू किती राहतो, 0. मला सांगा 1/0 काय होतो, इन्फायनाईट. ओके. नेक्स्ट 30 डिग्रीची काढायची असेल तर काय होईल, 1/2 होते. जर त्याला रेसिप्रोकल केला, आपण त्याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 2. ओके. नंतर कोसेक 45ची व्हॅल्यू जर काढायची असेल आपल्याला तर काय होईल, तर काय होईल 1 डिवाइड बाय 1/√2, म्हणजे काय होईल, √2 निघून जाईल त्याची. ओके. नेक्स्ट 60 काढायची असेल तर काय होईल, याच्या उलटी, म्हणजे याच्या विरुद्ध, √3 डिवाइड बाय 2 आहे ना, तर इथे काय होईल 2 डिवाइड बाय √3. ओके. नंतर 90ची काढायची असेल तर काय होईल, 90ची व्हॅल्यू किती आहे, साइन मध्ये 1 आहे. ओके. 1 डिवाइड बाय 1 किती होतं, 1 होतं. ओके. तर समजलं का कॉसेक थिटाची कशी काढली. कोसेक थिटा इज जस्ट अपोजिट टू साइन थिटा. नंतर आपण लास्ट घेऊ सेक थिटा. सेक थिटा मध्ये काय असते, जस्ट अपोजिट टू कॉस थिटा. आता एवढं तुम्हाला सांग, आता हे जर समजलंच असेल तर आता डायरेक्टच करू आपण. 1 डिवाइड बाय 1 काय होतो, 1. √3 डिवाइड बाय 2 काय होतो, जस्ट अपोजिट होईल ना, काय होतो, सेक थिटा इज इक्वल टू व्हॉट, 1/cos थिटा. आणि इथे काय होईल, √2. इथे काय होईल, 2 होईल. ओके. आणि इथे काय होईल, इन्फायनाईट होईल, म्हणजे ज्याला आपण फाइंड आउट नाही करू शकत अशी, म्हणजे फायनाईट राहते ते व्हॅल्यू. तर एवढं समजलं का तुम्हाला, टेबल कसा लक्षात ठेवायचा. मी काय केलं, सर्वप्रथम 0, 1, 2, 3 आणि 4 लिहिला, त्याला डिवाइड केले 4 ने आणि अंडर रूट मध्ये घेतलं. तर 0 डिवाइड बाय 4 काय होतो, अंडर रूट मध्ये 0 होतो. √1/4 घेतला आणि तर काय होतो, 1चा स्क्वेअर 1च राहतो, 4चा स्क्वेअर काय होतो, अंडर रूट मध्ये 2 होतो. बरोबर. अंडर रूट मध्ये मी इथे 1/√2 डिवाइड बाय √4 घेतला. ओके. याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर काय होतो, 1/√2 होतो. म्हणून याची व्हॅल्यू काय झाली, 1/√2. सेम प्रोसिजर इथे फॉलो केलेली. काय होतो, साइनचा जस्ट अपोजिट जो टेबल राहतो तो कॉसचा राहतो. नंतर आपण टॅन थिटाचा टेबल फाइंड आउट केला. टॅन थिटा म्हणजे मी सांगितलं तुम्हाला साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. याच्यावरून आपण ह्या दोन याच्या व्हॅल्यूवरून आपण थर्ड व्हॅल्यू काढली. नंतर टॅन थिटा, नंतर कॉट थिटाची व्हॅल्यू काढली आपण, जस्ट अपोजिट राहतो कशाच्या, कॉट थिटाच्या. नंतर कोसेक जस्ट अपोजिट टू साइन थिटा आणि सेक थिटाची व्हॅल्यू कशी राहतो, जस्ट अपोजिट टू कॉस थिटा. ओके. समजला टेबल, सर्वांना समजला. ओके. आय थिंक सर्वांना समजला असेल. तर आता याच्यावर प्रश्न कसे विचारतात, सर्वात महत्त्वाचा कॉन्सेप्ट राहतो हा,
मॅक्झिममचे क्वेश्चन जे ट्रिग्नोमेट्रीचे जे सॉल्व्ह होतात ना, आपल्याला जर खूप मोठा प्रॉब्लेम दिला असेल आणि फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागते, आपल्याला टेबल माहीत असणे खूप आवश्यक आहे आणि कोणत्या ठिकाणी कोणची व्हॅल्यू पुट करायची आहे यांची पण एक आयडिया असणे खूप गरजेची आहे. ओके, तर आता नंतर मी तुम्हाला याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे हे तुम्हाला सांगतो आता. ओके, तर आता आपण याच्यावर डिफरंट टाईप, तर आज आपण जो टेबल शिकलो आहे मी तुम्हाला याच्यावरून कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात हे तुम्हाला मी सांगणार आहे आज. ओके, तर मी तुम्हाला काही प्रूव्ह करून दाखवू शकतो की टेबलमुळे जे आपण व्हॅल्यू पुट करतो त्याचा आन्सर तेच येतो. तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होतो 1 होतो. ओके, 1 होतो. आता मला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1च होतो आणि मी ते जो टेबल आहे त्याच्या थ्रू तुम्हाला प्रूव्ह करू शकतो. ओके, जर मी सपोज टॅन साइन थीटा इज इक्वल टू 45 घेतलं. ओके, तर काय होईल 45 घेतला तर साइन 45 ची व्हॅल्यू किती राहतो 1/√2 राहतो आणि हा याचा काय राहतो स्क्वेअर राहतो. बरोबर आहे. नंतर कॉस स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटाची पण व्हॅल्यू काय राहतो 1/√2. ओके, आणि हा याचा स्क्वेअर आहे. तर बघा 1/√2 चा हे जर स्क्वेअर केला तर काय होतं 1/2. बरोबर आहे. प्लस जर 1/√2 चा स्क्वेअर जर केला तर पुन्हा काय होतं 1/2. जर याला आपण सिंप्लिफाय केलं तर 2/2 1. तर हेच आपण प्रूव्ह केलं की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 राहतो. का बरं राहतो, तुम्ही थीटाची कोणतीही व्हॅल्यू पुट करा तर काय होतो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होतो. जर तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही 45 का घेतली तर ठीक आहे, आपण कॉस साइन 30 ची घेऊ. काय राहतो साइन 30 मला सांगा. साइन 30 ची व्हॅल्यू काय राहतो 1/2. ओके, आणि कॉस 30 ची व्हॅल्यू काय राहतो √3/2. बरोबर आहे काय, मला सांगा हो की नाही. बरोबर आहे. 30 ची व्हॅल्यू साइन 30 ची व्हॅल्यू किती राहतो 1/2 आणि कॉस 30 ची व्हॅल्यू किती राहतो 1√3/2 राहतो ना. बरोबर आहे. आता मी ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. हे 45 ने नाही तर कोणतीही व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली तर ह्याचा आन्सर 1च येणार आहे. ओके, तर प्रूव्ह करून दाखवतो मी तुम्हाला. तर काय होईल साइन स्क्वेअर जर 1/2 चा जर होल स्क्वेअर प्लस √3/2 चा होल स्क्वेअर जर केला तर काय होईल 1/2 चा होल स्क्वेअर काय होतो 1/4 आणि √3/2 चा जर स्क्वेअर केला तर काय होतो 3/4. तर 4/4 1. हेन्स प्रूव्ह. पुन्हा मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं की तुम्ही जर साइन 30 ची पण व्हॅल्यू केली तर 1च येतो. आणि अजून जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर एक दुसरा बाजू घेतो. नेक्स्ट सांगतो तुम्हाला की सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे मला प्रूव्ह करायचं आहे. होईल का सांगा मला. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 माहिती असेल हा फॉर्म्युला आहे म्हणून माहित आहे तुम्हाला सर्वांना. ओके, जर मी इथे थीटाची व्हॅल्यू 45 ठेवली तर काय होईल तर सेक 45 काय होतो मला सांगा. सर्वात प्रथम काय होतो √2 होतो ना. होतो की नाही होतो ना. बरोबर आहे. नंतर टॅन 45 काय होतो 1. ओके, हो सर बरोबर आहे. आता इथे जर व्हॅल्यू मी पुट केली तर काय होतो √2 चा स्क्वेअर मायनस 1 काय होतो 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो बघा √2 चा स्क्वेअर काय होतो 2 होतो मायनस 1 चा स्क्वेअर काय होतो 1च होतो. जर 2 - 1 जर केला तर काय होतो 1 येतो. हेन्स प्रूफ. आपण दुसरा पण जो फॉर्म्युला होता सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय झाला 1 झालं. याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इझी वे म्हणजे जर आपल्याला टेबल चांगल्या प्रकारे माहीत असेल आणि कुठे कोणची व्हॅल्यू पुट करायची असेल तर आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. कारण की खूप जणांना
असे किचकट, आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे मी, हे एक्झाम्पल घ्यायच्या पहिले मला तुम्हाला सांगायचं होतं की आपण जे व्हॅल्यू कोणची पुट करायची हे विचारपूर्वक करावं लागतं, बरोबर आहे ना. जर कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला सिम्प्लिफाय करायला डिफिकल्टी जातो. मोस्ट ऑफ द वेळा 45 ही व्हॅल्यू जास्त पुट करतात ॲज कम्पेअर टू 30 किंवा 60, कारण की त्यांची व्हॅल्यू थोड्याशा कॉम्प्लिकेटेड राहतात. पण काही वेळा कंडिशन अशी बनतात की तुम्ही तिथे व्हॅल्यू आन्सरमध्ये तुम्हाला 45चे म्हणजे तुम्ही व्हेरीफाय करसाल तर तिथे 2 ऑप्शन मिळतात, जसे tan 45 = 1 होतो आणि cot 45 = पण 1 होतो. तुम्हाला दोन्ही ऑप्शन सेम मिळतो. त्या टाइमला 45 हा जी व्हॅल्यू आहे हे लागू नाही होणार. ओके, गॉट इट. तर हा जस्ट आत्ताच जस्ट NTPC मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. ओके, तर काय होतो मला सांगा बरं. हा NTPC 2025 ला आलेला जस्ट क्वेश्चन आहे, आलेला आहे क्वेश्चन आहे ना, बरोबर आहे. काय होतो कोसेक थीटा काय होतं मला सांगा. कोसेक अशी कोणची व्हॅल्यू मी पुट करू की ज्याच्यामुळे मला आन्सर आलं पाहिजे. मला अशी व्हॅल्यू सांगा ज्याच्यामुळे आन्सर आलं पाहिजे. तर काय करतो मी इथे सर्वात प्रथम थीटाची व्हॅल्यू 45 बघाच. इथे कुठे 0 होऊन आली का व्हॅल्यू? नाही ना, कारण की 0 म्हणजे इन्फायनाइट वगैरे होत असेल तर व्हॅल्यू थी पुट करायची नाही. तर आपण सर्वात प्रथम 45 ठेवून बघू. तर काय होतं कोसेक 45 काय होतो √2, बरोबर आहे. साइन मायनस साइन थीटा काय होतो 1/√2, बरोबर आहे. नेक्स्ट सेक थीटा = काय होतो 1/√2 मायनस कॉस थीटा = काय होतो 1/√2. नेक्स्ट tan 45 काय होतो 1 होतो, cot 45 काय होतो 1 होतो. ओके, ह्या प्रकारे दे पहा. नंतर काय होतं आपण याला जर सिम्प्लिफाय केलं √2 × 2 काय होतो 2 - 1 /√2. याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय होतो 2 - 1 /√2. इथे काय होतो 2. ओके, मग इथे काय होतो 2 - 1 /√2 × 1 /√2 × 2 होतो. ओके, तुम्हाला माहित असेल √2 × √2 काय होतो 2च होतं ना, बरोबर आहे का? हो, मालूम आहे आम्हाला, हे एवढं तरी माहीतच आहे. तर काय होतो 1/2 × 2 काय होतो हा कॅन्सल होतो आणि फायनल आन्सर काय आहे 1. ओके, तर अशा प्रकारे हे जे आन्सर आहे याचं जे आन्सर होतं ते 1 होतं. आणि आयोगाने पण जे NTPC आपला रेल्वे बोर्ड आहे NEP याचा आन्सर 1च दिलेला आहे. पण एवढं तामझाम करत बसायचं नाही. तुमचे जर कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर मनातल्या मनातच आन्सर फाइंड आउट करायचं. ओके, आणि अशी व्हॅल्यू शोधायची जिथे पाहायचं की इन्फायनाइट नाही आहे. ओके, म्हणजे इन्फायनाइटची व्हॅल्यू नाही आली पाहिजे. इन्फायनाइटची जर व्हॅल्यू येत असेल तर ती व्हॅल्यू पुट करायची नाही. नेक्स्ट काय, इथे तुम्हाला कधी कधी कंडिशना दिल्या आहे की 0 डिग्री <θ < 90, तर तुम्हाला इथे 90 डिग्रीच्या खालीच व्हॅल्यू पुट करावं लागेल. ओके, तर सर हे सिंपली वे सॉल्व होत नाही का जर व्हॅल्यू पुट नाही? हो होते, पण तुम्हाला त्याच्यासाठी फॉर्म्युले माहीत असणं आणि तुम्हाला सिम्प्लिफाय करता आले पाहिजे. ओके, तर हे होतं फर्स्ट एक्झाम्पल. NTPC 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि याचा आन्सर 1. काय केलं मी सर्वात प्रथम कोसेक थीटाची व्हॅल्यू, सपोज मी थीटाची व्हॅल्यू काय केली मी 45 ठेवली. जर कोसेक थीटा जर व्हॅल्यू जर पुट केली मी ते काय होते √2. नंतर साइन थीटाची जर व्हॅल्यू मी पुट केली तर काय होतो 1/√2. हे सेम. ओके, tan थीटा 45 काय होतो 1, cot थीटा 1. नंतर काय केलं मी त्याला सिम्प्लिफाय केलं √2 × √2 काय होतो 2 होतो /√2. ह्याला जर पूर्ण सिम्प्लिफाय केलं तर माझं फायनल आन्सर काय आलं 1. आणि जे NTPC आपल्या आन्सर की होती ह्याच्यात पण आन्सर काय होतं 1च होतं. ओके, ज्यांना हा टेबल माहीत असेल आणि व्हॅल्यू पुटिंगची मेथड माहीत असेल त्यांनी हे 1 मिनिट पण नाही 30 सेकंदात हा प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल. आणि ज्यांना व्हॅल्यू पुटिंग मेथड माहीत नसेल त्यांच्यासाठी एक तर स्किप केलेला असेल नाहीतर टाइम वेस्टेज केलेला असेल. ओके, तर
तर अशा प्रकारे काय केलं आपण कोसेक थिटा हे हा ओके. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे आपलं हे आहे. हा पण एनटीपीसी मध्ये आलेलाच प्रश्न आहे. एनटीपीसीच्या एक्झाम मध्ये जे आलेले प्रश्न आहे ग्रॅज्युएट लेवलला हे घेतलेले आहे मी. ओके. तर काय दिलेलं आहे इथे tan चा पॉवर 6 थीटा मायनस sec चा पॉवर 6 थीटा प्लस 3 sec स्क्वेअर थीटा इंटू tan स्क्वेअर थीटा डिवाइड बाय tan स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा प्लस 2 हा प्रश्न आलेला आहे. काही मुलं ज्यांना ट्रिग्नोमेट्रीचा टी पण नाही माहीत असेल असे मुलं राहतात किंवा कोणी हा टॉपिक स्किप करतो आणि कोणाला येत पण असेल तर तो काय करतो याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो किंवा डायरेक्ट स्किपच मारतोस ना. तर हा जो इतका डिफिकल्ट क्वेश्चन दिसत आहे हा इतका डिफिकल्ट नाही आहे. जर तुम्हाला व्हॅल्यू पुटिंग मेथड माहीत असेल तर काय करतो आपण इथे बघा. जर क्वेश्चन कडे बघितलं तर तुम्हाला असं वाटेल का कोणची व्हॅल्यू पुट करायची. तर आपण काय करायचं सर्वात प्रथम बघायचं मी तुम्हाला काय सांगितलं असेल अशी जर व्हॅल्यू दिसत आणि डिवाइड मध्ये जर इनफायनाइट बनत असेल तर घ्यायची नाही ही व्हॅल्यू. बरोबर आहे. इनफायनाइट बनत असेल तर घ्यायची नाही. सर्वात प्रथम बघायचं थीटा इज इक्वल टू काय 45 हा बेस्ट राहतो. बरोबर आहे. तर काय होतं बघा tan चा पॉवर 6 थीटा काय होतो 1. बरोबर आहे. 1 चा पॉवर 6 ओके. sec स्क्वेअर थीटा काय होतो 6 sec चा पॉवर 6 थीटा काय होतो √2 चा पॉवर 6 ओके प्लस 3 इंटू √2 चा स्क्वेअर आणि tan चा स्क्वेअर 45 घेतला काय होतो 1च राहतो. ओके. tan स्क्वेअर 45 काय होतो 1च होतो. cot स्क्वेअर थीटा 45 काय होतो 1च होतो डिवाइड बाय 2. ओके. 1 चा पॉवर जर आपण 6 घेतला तरी काय राहतो 1 राहतो. ओके. जसं √2 चा पॉवर 6 आहे काय करू शकतो √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2 हे मी डायरेक्ट मला माहित नाही याची व्हॅल्यू काय राहते म्हणून. जर √2 इंटू √2 केलं काय होतो 2 √2 इंटू 2 केला जातो 2 आणि √2 इंटू 2 केला जातो 2 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे काय होतो 8 होतो. जर √2 चा पॉवर जर 6 आहे तर याला जर सिंप्लिफाय केलं तर काय होतो 8 होतं. ओके. नंतर 3 इंटू √2 चा स्क्वेअर काय होतो 2 होतो इंटू 1. ओके. आणि इथे काय होतो 2 प्लस 1 प्लस 1 काय होतो 4 होतो. ओके. याला जर सिंप्लिफाय केलं तर काय होतो 6 प्लस 1 7 मायनस 8 डिवाइड बाय 4 आणि याला जर फायनली आन्सर सॉल्व्ह केलं तर काय होतो -1 डिवाइड बाय 4 आणि आयोगाने हेच उत्तर दिलेलं होतं जे रेल्वे बोर्ड आहे आणि -1/4. बघा किती सिंपली वेने आपण सॉल्व्ह करत गेलो. जर तुम्हाला माहित असेल की व्हॅल्यू पुटिंग मेथड कशी हे करायची आहे तर आपण अशा प्रकारे काय करतो व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ओके. गॉट इट. काय केलं मी त्या ठिकाणी प्रश्नाकडे सर्वात प्रथम बघायचं व्हॅल्यू इनफायनाइट येऊ राहिली काय तर ती नाही व्हॅल्यू पुट करायची. अशी व्हॅल्यू पुटच नाही करायची. व्हॅल्यू बघायची सर्वात प्रथम पुट करून बघायची 45 नाही येत असेल तर 13 बघायची. ओके. गॉट इट सर्वांना. ओके. अशा प्रकारे हे आन्सर आपण सॉल्व्ह. ओके. लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण इथे. हे पण एक्झाम मध्ये आलेलंच आहे. हे एसएससी मध्ये आलेलं आहे. बघा sin थीटा डिवाइड बाय 1 मायनस cos थीटा प्लस 1 मायनस cos थीटा डिवाइड बाय sin थीटा भागीला cot स्क्वेअर a cot स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय 1 प्लस cosec a. बापरे सर खूपच डिफिकल्ट आहे. तर किती आणि तुम्ही सर आम्हाला फक्त 45 सांगत आहे. तर आता आपण इथे cos थीटा इज इक्वल टू आता आपण 90 ची व्हॅल्यू घेऊन बघू येते का बघू ना आन्सर. ओके. जर sin 90 घेतलं तर काय येते 1 मायनस cos थीटा cos 90 ची व्हॅल्यू काय येते मला सांगू शकता का कोणी काय येते 0. 1 मायनस सेम 1 मायनस cos थीटा ची व्हॅल्यू काय येते 1 मायनस cos थीटा ची जी व्हॅल्यू येते हे 0 येते आणि sin 90 ची व्हॅल्यू काय 1. ओके. नेक्स्ट भागीला इथे काय होतो cot स्क्वेअर थीटा काय होतो सांगा बरं मला तो होतो 0. ओके.
कॉट स्क्वेअर थिटा काय होतो 0 होतो. हा इथे 1 आहे, सॉरी +1 आहे. ओके. नंतर काय होतो कॉट आणि कोसेक 90 काय होतो 1 होतो. 1 + 1. नंतर इथे काय होतो +1 आहे. ओके, गॉट इट. मग इथे जर आपण जर याला सॉल्व्ह केलं तर काय होतं 1 + 1 / 1 भागिला 0 ने कशाला आपण भागले 0 येतो +1. ओके, गॉट इट. इथे काय होतो 2 येतो भागिला 1. आन्सर काय आहे 2. अशा प्रकारे बघा किती कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण जर व्हॅल्यू कोणची पुट करायची आहे हे आपल्याला एक्झाम्पल वरून हे करायचं आहे. इथे 45 केलं तर किती कॉम्प्लिकेटेड होतो, √2 होतो, बरोबर आहे. पण इथे आपण व्हॅल्यू 45 न पुट करता इथे 90 पुट केली, कारण की आपल्याला दिसली इथे ते कॉट खाली 0 बनत आहे का नाही बनत आहे. मग 90 पुट करायची काय होते, कारण की कॉट स्क्वेअर थिटाची कॉट थिटाची जी व्हॅल्यू असते हे काय असते 90 0 असते. इथे बघा इथे cos 90 0 बनणार, आपण याच्यासोबत मायनस आहे तर 1 - 0 0 होतो. पण इथे जर सपोज मी इथे जर 0 बनला असता, इथे जर cos थिटा असता sin थिटाच्या जागी, तर मी ही व्हॅल्यू घेतली नसती, कारण की ते इन्फायनाइट झाली असते. ओके, अशा प्रकारे आपण जे आज टेबल शिकलेला आहोत, तर आपण किती इझी वे, जर आपल्याला टेबल माहीत असेल आणि व्हॅल्यू कोणची पुट करायची आहे जर माहीत असेल तर आपण इझी वे आन्सर काढू शकतो. अशा प्रकारे तुम्ही काय करा, घरी एक एक्झाम्पल घेऊन बघा जे प्रिव्हियस इयर आलेले आहे आणि व्हॅल्यू कोणची पुट करायची आहे आणि कशा प्रकारे करायची आहे हे बघून पहा आणि आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. तर इथे काय करू मित्रांनो, आपण आजचं लेक्चर स्टॉप करू आणि पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला HHS रिलेटेड क्वाड्रंट शिकवणार आहे. क्वाड्रंटमध्ये तुम्हाला 90 वगैरे व्हॅल्यू नाही दिला राहील, 135 cos 120 अशा व्हॅल्यू दिलेल्या राहील तुम्हाला. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल, त्यांनी जे व्हॅल्यू दिलेली आहे ते व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ओके, जर तुम्हाला sin थिटाची व्हॅल्यू 135 दिली आहे आणि टेबलमध्ये दिलेलीच नाही आहे आपल्याला, आपण टेबल कुठपर्यंत शिकलेलो आहे 90 पर्यंत, पण इथे दिलेली आहे का नाही, sin 135 दिलेला आहे आणि इथे cos 120 दिलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इथे क्वाड्रंट शिकणार आहे आणि तुम्हाला मी उद्या सांगेल की 135 cos 120 cos 135 म्हणजे tan 135 वगैरे काय राहतं. तर इथे आपण आजचं लेक्चर स्टॉप करू. ओके, जर व्हिडिओ आवडत असेल तर इव्हॉल्व करियर अकॅडमीला काय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, स्टॉप.